बड्डे बॉय जा तिकडे तिकडे जा तिकडे जा वर चल वर ये वर ये वर ये. केक संपलेला आहे अँड ग्रेट सक्सेस. थँक्यू बोल मला. थँक्यू बोल. थँक्यू. मी बनवला. नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही बनवणार आहे मर्फीच्या बड्डेचा स्पेशल केक. आणि हा केक ही श्रुती यूट्यूबला होऊन बनवणार आहे. तर त्याच पद्धतीचा आपण प्रयत्न करू. तुम्हाला मी दाखवतो बघा. अशा पद्धतीचा केक आहे तो. आणि यासाठी आम्ही घेतलं आहे गाजर, बनाना, बेकिंग सोडा, काहीतरी अंडे आहेत 2 आणि हे ग्रीक योगर्ट. तर तुम्ही हे नॉर्मल जे नॅचरल फ्लेवर आहे ते घ्या. तर मी आपलं ॲप्रिन बांधलेलं आहे आणि साईड तुला सगळ्या गोष्टी लक्षात येतात कसं बनवलं. मी तुम्हाला दाखवतो कशा एक 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 गोष्टी विसरेल आणि तिला मला आठवण करून द्यायला लागेल की ही गोष्ट टाक म्हणून. बघूया बघा. तर सगळ्यात पहिले असं आपण गाजर किसून घेऊया. तुझ्याकडे ती खिसणी नाही आहे? खिसणीच लागणार ना तिला. हे काय हो ब्रिज. असे गाजर असं गाजरचे जे एज आहेत ते कापून घ्यायचे आणि नळाखाली धुवायचे. हे एपिगामीचं आहे आणि हे ब्लूबेरी बहुतेक माझ्यासाठी आणले. भूक लागली की स्वतःसाठीच आणलंय. भूक लागेल खायची. तर हे सगळं तू असंच बघून बनवणार आहेस का पूर्णपणे? मग ॲक्च्युअल असंच राहील का? तू असं व्हिप क्रीम वगैरे घेतलंय मागवलंय? व्हिप क्रीम नाही, ते योगर्ट आणि पीनट बटर मिक्स करूनच आहे. हो अच्छा. याच्यामध्ये एक पीनट बटर सुद्धा ॲड करणार आहे ती. तर मोस्टली आम्ही बड्डेला घरीच केक बनवतो. तुम्हाला मर्फीला पण भेटवतो. त्याला मस्त आंघोळ विंघोळ घालून टकाटक केलेलं आहे. मी आंघोळ घातली काय तू आंघोळ घातली? यूट्यूबमध्ये टाकायला लागते असं वाटतं. तर हे किती ग्राम केक असणार आहे बहुतेक तुझ्या अंदाजे? तुला असं वाटतंय किती ग्राम? म्हणजे आता नॉर्मली आम्ही केक बनवतो तर आपण पीस ऑफ केक तर देणार नाही. जसं आपण आपल्या बड्डेला केक कट करतो आणि मग आपण थोडं खातो, बाकीचे थोडे खातो. तर किती ग्राम केक हा असणार आहे तुझ्या अंदाजे? कारण मला तर असं वाटतं की अर्धा किलो तर तो खाणार नाही. आपण नॉर्मली जेव्हा बाहेरून केक घेतो मग त्याच्यात एक मीलचं पोर्शन असणार आहे. ते तू आज केक म्हणून असं बनवणार आहे काय? ओके. मग आम्ही लास्ट इयर पण तसंच केलं होतं. आम्ही एक मीलचं पोर्शन घेतलं होतं, बनवलं होतं त्याचं. म्हणजे लास्ट इयरला साक्षीने बनवलं होतं आणि यावेळी श्रुती बनवते. तर मागच्या वेळेचा पण केक खूप छान झालेला. यावेळी पण असं काहीतरी नवीन पद्धतीचा ट्राय करतो. त्यामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. नॉनव्हेजसाठी अंडे आहे आपल्याकडे बरोबर, आणि व्हेजसाठी बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तर एक मला असं वाटतं की 300 ग्राम 400 ग्राम इनफ होऊन जाईल एका टायमाचं. जे त्याचा मील जे आहे ते राईस वगैरे खातो तर त्या हिशोबाने. तर असं आपण गाजर खिसून घेऊ. असं प्रॉपर स्कॅटर करायचं आहे गाजरला. स्कॅटरच बोलतात ना? स्कॅटर बोलतात ना? काय बोलतात? स्कॅटर नाही बोलत, ग्रेट बोलतात. हां असं ग्रेट करून घ्यायचं. हां ग्रेटेड कॅरेट करायचं असं. मग स्कॅटर कोणाला बोलतात? घेतलं होतं. तर हे मॅक्स प्रोटीनचं हे आम्ही घेतलेलं आहे त्याच्यासाठी. कारण आम्ही त्याच्या हेल्थबद्दल थोडं पण आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करत. सगळं ब्रँडेडच घेतलेलं आहे आणि आम्हाला काय असं स्पॉन्सरशिप वगैरे नाही अजून सध्या. असंच काय बोलली परत एकदा? किती वेळा दिसते? स्कॅटर्ड ना? ग्रेटेड. तर हे असं ग्रेटेड करून घ्यायचं आहे. किती लागतील हे? 2 बस झाले? कारण पाव किलोला तर मला त्यांनी 4 झालं. बड्डे बनवूया थोडं आणि त्याला देऊया. नाही 4 मी तर बोलतो अजून एक घे. नाही जास्त या बाउलचा शेप देणार आहे तू केकला? नाही दुसरं बाउल. मग केकचा शेपर आहे तुझ्याकडे? शेप द्यायला असं भांडस तुझे बेसिक आहे घरातलं. ओके. त्यात आता आपण बेकिंग तर नाही करत सो आपल्याकडे ते प्रॉपर नाही. मग ह्याला शिजवणार की डायरेक्ट कसं आहे म्हणजे? बेक. अच्छा बेक करणार आहे. तर बेकिंग करण्यासाठी आपल्याकडे मर्फी रिचर्डचं अवन पण आहे. त्यात तुम्ही केक बनवू शकता. पण ह्याचं मला वाटत नाही एवढं जास्त बेक करायची गरज आहे. हे आपले नॉर्मल आपण जे केक बनवतो त्यासाठी. लास्ट इयरला हे यूज केलं ना आपलं पीनट बटर आणि काय ते. आपण लास्ट इयर चिकन आणि कॅरेटचा केला. आपण नव्हतं केलं, साक्षीने. हां मग चिकन आणि कॅरेट होतं. पण त्यांनी ते हे पण यूज केलेलं ना ते व्हिप क्रीम का काय ते. हां यावेळी व्हिप क्रीम नसणार आहे. ट्राय करूया आपण. तर एवढे हे नाही आहोत. तर असे 2 बनाना घेतले. सॅटर्ड करणार याला पण मॅश. असे 2 बनाना घेऊन मॅश करायचं त्याला.
हां सगळ्यात मोठं स्ट्रगल तर हे आहे. थोडं जोरात बोल कारण आपण माईक लावलेला नाही ते थोडं लांब आहे. सगळ्यात मोठं स्ट्रगल तर हे आहे असं स्ट्रगल बोलतो. हे आहे की बर्फीला बनाना आवडत नाही. ओ, बर्फी हा, बनाना बरोबर. कधीच खात नाही. म्हणजे लहान असताना खायचा तेव्हा त्याला आवड होती. मग तो बनाना पण तू तो खा. आता बनाना खात नाही. पण आपण आपला मेन इन्ग्रेडियंटच बनाना आणि कॅरेट आहे. तर बघूया. पण बर्फी अंड्यामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला नॉनव्हेज दिलं की त्याचं काम फिट होऊन जाईल. तर मला असं वाटतं तो खाईल सगळ्या गोष्टी. हे करायचंय ह्याला ग्रेट करायचं. एवढा लांब तर ठेवलाय. मी हिला सगळ्या गोष्टी सांगतोय कसं करायचं असतं काय. ॲक्च्युअली आमचं वर्क फ्रॉम ऑफिस असल्यामुळे आम्ही वीकडेजला त्याचा बड्डे होता 15 जुलैला आणि ऑफिस असल्यामुळे आम्ही त्याचा बड्डे केला नाही त्यावेळी. मग आम्ही सॅटर्डे संडे असा आम्हाला सुट्टी आहे त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय की त्याचा बड्डेचा केक बनवूया, सेलिब्रेट करूया. दरवर्षी आम्ही बड्डे सेलिब्रेट करतो. तर हे असं तुम्ही बघू शकता की मस्त असे 2 कॅरेट आपण ग्रेट केलेले आहेत. लवकर बघ प्रत्येक गोष्ट विसरत असते दरवेळेस तिला आठवण करून द्यायला. मग मी काय बोलतो ह्याच्यात राईस वगैरे पण टाकू ना. राईस टाकायची गरज नाही. बेक विथ शिवेश. मग हे स्पंज कसं बनवणार. मग त्याच्यासाठी काहीतरी लागेल ना. हाफ कप पीनट बटर. पण ते पीनट बटर डायरेक्ट नाही घेऊ शकत तू. मला असं वाटतं त्याला तुला थोडंसं गरम करायला लागेल, कॅरमलाइज करायला लागेल. त्या पद्धतीचा मस्त असं बनाना मॅश झालेलं आहे आणि असं ह्याच्यावर आपल्याला पीनट बटर टाकायचं. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता असा प्रोसेस आहे. हे ओट्स फ्लावर आणलंय का. हां ओट्स फ्लावर. अच्छा ओट्सचा फ्लावर बनवू आपण. ओके तर होममेडच बेस्ट राहतं. बाहेरून कुठून ऑनलाईन ऑर्डर करण्यात म्हणजे वेस्ट ऑफ टाईम आणि माहीत नाही ते इन्ग्रेडियंट्स कसे बनवतात किंवा काय. पण आपण आपल्या मर्फीसाठी आपल्या हाताने केक बनवू. तर ह्याला थोडंसं गरम करशील मला असं वाटतं. हां ते थोडं मेल्टेड राहील तर ते प्रॉपर खात नाही. किती ग्राम काय सांगितलं किती घ्यायचं. 1 कप सांगितलं आपल्याकडे अंदाज नाही आहे. हां थोडं अजून घे. थोडंसं अजून घे. स्टार्टिंगला नंतर पण टाकायचं. असं हे पीनट बटर घेतलेलं आहे आणि ह्याला आता आपण थोडंसं गरम करू. मग तू ही व्हिडिओ कधी बघितलेली. आजच सकाळी बघून मला ऑर्डर दिला की हे घेऊन ये आणि येऊन जाईल. थोडं स्लो ठेव उगाच ते जास्त गरम नको व्हायला. गरम होईल तर आपल्या स्वतःहून मेल्ट पण. चांगलं म्हणजे हा केक पण खाशील. तर आम्ही हे नॉटी पेट्सचं हे बिस्किट घेतलेले आहेत जे डिझाईन करायसाठी केक प्रॉपर असं बनवायसाठी. काय बोलतात तरी त्याला डिझाईनला. केक डिझाईनच बोलतात ना. हां तेच केक बनवायसाठी किंवा एक्झॅक्टली केकसारखं दिसण्यासाठी आम्ही बाहेरून त्याला असं आउटर देणार आहे आणि खूप मस्त केक होणार मला असं वाटतं. कारण इन्ग्रेडियंट्स तर खूप टेस्टी आहेत. मला या सगळ्या गोष्टी आवडतात पण मी नाही खाणार आहे. लोकांचे कमेंट्स येणार आहेत की तू पण खाणार. नाही मी नाही खाणार. तर ह्याला असं तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये करायचं कारण ते फ्रीजमध्ये असल्यामुळे थोडं कडक झालं होतं. पण असं लिक्विड होईल तर प्रॉपर असं आपल्याला केक बनवायचा एक्झॅक्ट सेम असा चाटून खाल्ला पाहिजे. नाही अजून घे ना थोडं. सध्यासाठी तेवढंच टाकूया. नाही घे अजून थोडं. मला असं वाटतं घे लागेल. 1 कप. अरे 1 कप कुठे तो अजून थोडा लागणार त्याला. 1 कप नाहीच आहे तो. अजून थोडा घे. नॉर्मल हे नाही लागत का डॉग्सला बटर. नॉर्मल बटर पीनट बटरच चालतं. शास्त्रात आहे का ते केलेलं. हे असं वर काय लावलं. हे क्रीम लावली यांनी. अच्छा व्हिप क्रीम बनवली होतं. नाही ते ह्याचीच. तर मला असं वाटतं हे 100 ग्राम बनानाच असतील आणि केळी 100-150 ग्राम असतील आणि हे एक 30-40 ग्राम. त्यात हे 30 म्हणजे ऑलमोस्ट होऊन जाईल मला असं वाटतं. जेव्हा बेक होईल तो 250-300 ग्रामचा केक बनेल. आपण थोडा बेकिंग पावडर पण टाकणार ना. मग ते चालतं डॉगला बेकिंग पावडर वगैरे. ओके
पद्धतशीर काम चाललं आहे कामकाज. एकदम एक्झॅक्ट जसं ते टाकायचं होतं त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी टाकून मिक्स करते. सेम असं भांडं आहे आपल्याकडे. आपल्याकडे थोडं कर्व भांडणार तसं एक्झॅक्ट. हो, तर तुम्ही पाहू शकता. आता यात चाललीत अंडी, तर 2 अंडी घेऊया आणि खूप झटपट असा रेडी होणारा केक आहे. मी तर विचार करत होतो याच्यात चिकनचं आळणी पाणी टाकलं ना अजून टेस्टी लागेल. आणि बाहेरचं वातावरण तुम्ही पाहू शकता, तेवढा सुकून निवांत. पाऊस पडतोय, खाली लोक क्रिकेट खेळतात. आणि इकडे आमचा केक हा ऑलमोस्ट 50% रेडी झालेला आहे असं मला असं वाटतं. दे मी ह्याला प्रॉपर असं स्मॅश करतो, म्हणजे मी काहीतरी काम करतोय ते दिसलं पाहिजे ना लोकांना. तर आपल्याला हे आणि काय बोलतात ना, फिस्करनी विस्क करायचं आहे. तर सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपर असं घ्यायचं. ॲक्च्युअल मी जेवण बनवण्यात खूप एक्सपर्ट आहे. हे मला हिला शिकवायचं आहे म्हणून यावेळी मी तिला सांगितलं की तू थोडेसे जे मेहनतीचे काम आहेत ते कर. कारण जर तुम्ही जर फ्रिस्क नाही करणार ना तर ते केकमध्ये ना, अच्छा, जर तुम्ही याला विस्क नाही करणार ना प्रॉपर तर ते असं म्हणजे स्पॉन्जी नाही राहणार प्रॉपर आणि सगळ्या गोष्टी मिक्स नाही होणार ना. त्यामुळे त्याला आपल्याला प्रॉपर मिक्स करायला आहे. मिक्स केलं की सर्दी झाला लावू शकतो का आपण? तर हे असं प्रॉपर असं विस्क केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मिश्रण एकदम प्रॉपर तयार झालेलं आहे आणि याचा स्मेल पण खूप ओजी म्हणजे एकदम मस्त असं केकसारखाच येतो आहे, बनाना फ्लेवर केक. तर आता आपण घेतो आहे ओट्स. तर हे आहेत ओट्स आणि ओट्सला आपल्याला पावडर बनवायची. तर ओट्सचं पावडर बनवायचा प्रोसेस चालू झालेलं आहे. किती बनवायची? मला असं वाटतं 1 वाटी घे. बस बस आहे बस आहे बस आहे बस बस भरपूर होतील ते, भरपूर होतील. बस झालं. पुन्हा हेल्दी केक आहे का एकदम? सगळे डब्याला नाही लागेल ऑफिसला. आपण बजाज अप्लायन्सेसचं हे घेतलेलं आहे, काय बोलतात त्याला, घाम आला की नाकाला घाम आला की असं पुसायचं काय? तर हे व्हिडिओ एका बाजूला अशी कंटिन्यू चालू आहे आणि एका बाजूला आपला केकचं मिश्रण आहे ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आणि हे बघू शकता फ्लावर बनलं आहे याचं. कोणतं हे फ्लावर काय ते? ओट्स फ्लावर. तर हे बेकिंग करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असं इन्ग्रेडियंट आहे या केकचं. आम्ही खेचतो थोडंसं आपल्या हाताने. ठीक आहे, 1 सेकंड. बेकिंग सोडा 1 चम्मच बेकिंग सोडा लगेच. टेबल स्पून तो असतो तो असा गोलवाला आहे काय? सेरलॅक्स पाजायचा ना आधी लहानपणी तो. तर ह्याला आपल्याला प्रॉपर असं फेटायचं आहे. हो, खूप ओजी वाटते रे. आणि आता ॲक्च्युअलमध्ये केक बनवाय मला असं वाटतं याची क्वांटिटी खूप जास्त झालेली आहे. तर 1/2 किलो वगैरे असेल. बस बस अरे भरपूर आहे श्रुती. बस होईल बस होईल. अरे नाही, ते काय मीठ आहे काय? थोडंसं बेकिंग सोडा आहे. अरे हिला ना, तिला माहीत नाही ॲक्च्युअलमध्ये कसं काय गोष्टी काय कॅल्क्युलेशन असतं. म्हणजे हिला दर गोष्ट म्हणजे मी इथे थांबायचं कारणच ते की हिला या सगळ्या गोष्टी माहीत नाही. कारण एवढं कोण टाकतं बेकिंग सोडा? नसतं टाकायचं एवढं. हे फक्त ते बस ऍक्टिंग नाही, ते बेकिंग सोडा त्यासाठी टाकतात की फॉर्मल ते झालं पाहिजे. फॉर्मल काय असतं ते मला माहित आहे, पण मी तुम्हाला सांगणार नाही मित्रांनो. तुम्ही गुगल करू शकता. कारण मस्करी उडवा. तर एकदम प्रॉपर असं मिश्रण तयार झालेलं आहे. केक बॅटर बोलतात त्याला. तर मी ह्याला परत एकदा प्रॉपर असं मिक्स करतो. मला गावची आठवण आली, ताक बनवायची माझी आजी अशी. तर आता हे केकच्या वरचं जे आवरण असणार आहे ते बनवण्याचं प्रोसेस चालू आहे. तर त्यामध्ये आपण टाकणार आहे हे ग्रीक योगर्ट जे नॅचरल फ्लेवर आहे, त्याचबरोबर पीनट बटर. तर ते असं एकदम प्रॉपर बनेल. एकदम असं थिक
पेस्ट तयार झालेली आहे जे केकमध्ये उपयुक्त ठरेल. आपण ओट्सचं फ्लावर यूज केलं आहे. ते ओट्सचं फ्लावरमुळे ते केक अजून मस्त बेक होईल. आणि हे पाहू शकता हे वरची क्रीम बनणार आहे. तर लास्ट टाइम आपण यूज केली होती व्हिप क्रीम. यावेळी आपण यूज करणार आहे ग्रीक योगर्ट आणि पीनट बटरची ही क्रीम. तर हे अशा पद्धतीने असं मेल्ट करून असं थोडं अजून मेल्ट व्हायला दिलं असं जळायला लागणार ते. त्याला पण फ्रीज करायला लागेल मला असं वाटतं. फ्रीज ते करून जरा फ्रीज धुवून दे करून ना मला. नाही तेच फिरव ना याच्यात. टेस्टी आहे. प्रॉपर अशी क्रीम बनेल ना की मग त्याचं टेक्स्चर पण मस्त राहील आणि क्रीम केकवर बसेल पण मस्त. अशा पद्धतीने क्रीम बनायचं काम चालू आहे. तर ही चोरीने ब्लूबेरीचं ग्रीक योगर्ट खाताना मी पकडलेलं आहे. अशी हावरी आहे केक बनायचा ना. आता केक इकडे ठेवला आहे सगळ्या बॅटरांनी सगळ्या गोष्टी आणि आता ही केक खाते. आपला ग्रीक योगर्ट खाते. मला दे दे ना थोडंसं. मस्त यार. थोडं थंड केलं पाहिजे. हा खाली बटर पेपर लावून आपण हे जे बॅटर आहे ते यामध्ये टाकू. मग हा भांडं कसं अवन फ्री आहे तर अवनमध्ये चालतं. तर हे बॅटर आपण त्याच्यात टाकून 180 डिग्रीला आपण त्याला बेक करू. सेट आले या 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 केक बनवते तुमचा. या 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 ये केक बनवते तुझा. केक बनवते केक. बाबा केक खाना शोना. केक खाते. बाबाचाच केक बनवते. केक खाते बाबा. बाबा डायरेक्ट उडी मारेल ना गेम होऊन जाईल. ते बटर बंद कर. तर हे बॅटर टाक ना आता ह्याच्यात 180 डिग्रीला 30 to 35 मिनिट्स तुला बेक करायचं. हां बॅटरला आपण साईडला ऑइल काय ते बटर लावलंय. हॅक केलंय आम्ही नॉर्मल पेपर मध्ये. हां ह्याच्यावर बटर पेपर नव्हता तर अशा पद्धतीने श्रुतीने जरा हॅक केलेलं आहे. तर आता आपण हे असं ह्यामध्ये टाकू. त्याला पण भाई मस्त असं 1/2 किलो मला वाटतं 1/2 किलोपेक्षा जास्तच आहे माझ्या अंदाजे. ते फ्लफी होणार होता मोठं होणार ते. बेकिंग मार. ते असं केल्यावर ना प्रॉपर ते सेटल होणार ते खाली. एक सेकंड. अशा पद्धतीचं थोडंसं वरचं करपलेलं आहे पण ठीक आहे. आम्ही एकदम प्रॉपर सगळं लावलं होतं आणि त्या हिशोबाने ते तयार पण झालेलं आहे. ह्याला आता उलटं करून काढायला लागेल ना मला असं वाटतं. तर अशा पद्धतीने मस्त केक तयार झालेला आहे. गोल गोल फिरतोय. आता आपण याला प्रॉपर कट करून ना बेस तयार करू. म्हणजे बेस तोपर्यंत तू चहा ठेव. ठेवला चहा. अरे चहा नाही ठेवलाय तू. हे दूध हे चेंज कर ना. हे दूध टाक ना थोडं. ते मी ठेवते ते हे होतं. ठीक आहे थांब. अशा पद्धतीने केकला आपण वरून आता सजावूया. ड्रेसिंगच ना ते केकचं हे आहे का तुझ्याकडे ते चम्मच असतो पॅलेटचा काय बटर नाईफचा वापर या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने सही वाटतं रे एकदम. वरून हे टाकू क्रीम अजून. काय झालं करपलं ते. हा थोडंफार करपलं. आमचे मास्टर शेफ आहेत नाही करपवतात थोडं. तापवलं का गरम केलं का दूध. असं प्रॉपर लावायचं आहे. तिने एकदम प्रॉपर लावलं नव्हतं त्यामुळे मला काय फायनल टचअप साठी मास्टर शेफच लागतो. आता याच्यावर आपण बिस्किट लावू आणि प्रॉपर असं ड्रेसिंग करायचं. ग्रेट सक्सेस. बघू जरा बघू. एक मिनिट एम बनवते. एम बनवते. एम फॉर मर्फी रिचर्ड.
बड्डे बॉय जा तिकडे तिकडे जा तिकडे जा वर जा. चल वर ये वर ये वर ये हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे लागते केवढी साडी करते बापरे बापरे चला ठेवायचा ठेवा 1 खाली ठेवा आता बरोबर पडे खाली जाऊन लहान त्याच्या डब्यात टाका 1 2 3 हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मार्फू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे फोटो काढा आमचे फोटो काढा बर्थडे बॉयनी मिकी माऊस आणलाय गिफ्ट बर्थडे बॉय साठी फोटो काढा केक संपलेला आहे अँड ग्रेट सक्सेस थँक्यू बोल मला थँक्यू बोल थँक्यू मी बनवला मी बनवलं फक्त विस्किंग केल्याने केक नाही चल चल बनला. चल मी चल बनवलेला चल आहे चल तो. चल ओके तर असेच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि ही रेसिपी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सला टाकू तर तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा खूप Link टेस्टी सुद्धा आहे टाकू. आणि तुम्ही बघितलात बर्फीने सगळं खाल्ला तर एक नंबर झालेला आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय